सत्यभामे, नीट बघून घे दागिने. घडण वजन नीट निरख. असेच नकली डाग घडवावे लागतील हुबेहूब. सखू, अगदी शोभून दिसतायत हा हे दागिने. नवरी मुलीचं तेज चढायला लागलंय. माझ्या आईची माया आणि आशीर्वाद आहेत त्यात. उमे, अगं तीच लाव पोरीला, कुणाची नजर नको लागायला. लावा लावा, काजळाची डबी फासा. पण माझी नजर लागलीच आहे. अरे बापरे, आता आत कसं जाऊ? पुन्हा तर जायलाच हवं. लबाड लांडगे काय ढोंग करतात हे बघायला हवं. आमची लाडाची सखू, आता सासरी जाणार आहेस. डोळ्यात साठवून घेऊ दे बाई तुला. तुम्ही दोघी अशा का बघताय? पहिल्यांदा बघताय की काय मला? आता वेगळीच वाटतेस. काही वेगळी नाहीये मी, तीच आहे. पांडू कुठे आला नाही का तो अजून? अगं पांडू आला होता, मी पाणी आणायला गेले तोवर नाहीसा झाला बघ. पांडू म्हणजे वारा हाय वारा, क्षणात इथं क्षणात तिथं. नागोजी बाबाजी, झाडावरचा माडावरचा भिंतीवरचा दाराआडचा भूत पिसाच मुंजा नागोजी उपटतो. हिंजा बाबाजी, काम झालं. आणली सखूची कापडं, ही घ्या. शाबास भैरू, शाबास. तू परत दिसणार नाहीस ना? अगं असं काय करतेस? मी काही आत्ताच सासरी निघाले नाहीये. लग्न व्हायचंय अजून. तेव्हा तुम्ही लग्नात बघालच की मला. तुम्ही आशा का बघताय? तुम्ही माझ्या लग्नाला येणार नाही आहात? आम्ही दुरून बघू की तुझं लग्न. का दुरून का? आमचा अवतार तर बघ. तुझ्या सासरच्या नाही आवडलं तर धड कपडे बी नाहीत ग आमच्याकडे. अगं काय अशी उमे, चिवडा, रवा बेसनाचे लाडू, बुंदी लाडू सगळे आजच झाले पाहिजेत. हो, आणि रुखवताचे लाडू पण आजच करून घेऊया. चालेल. तयारी पण आहे, पाहुणे रावळे येतील. एकतर काम खूप आणि दिवस कमी असं झालंय. ऐक ना ग, माझं खूप कामं पडलेत. सखू बोल लवकर. माझ्या लग्नाला आबाई आणि जिब्री यायला हवेत ना? नाही यायला काय झालं, येतील ना. अगं पण आजी ते कसे येतील? त्यांच्याकडे चांगले कपडे कुठे आहेत? मग अगं मी काय म्हणते, आपण आबाईसाठी एक छानसं लुगडं
आणि जिपरीसाठी माझं एखादं परकल पोलक दे ना ग. मला त्या दोघी यायला हव्यात, काही झालं तरी. सखू अगं कशी आहेस तू? बघतेस ना किती गडबड चालली आहे. उमे दे बाई तिला. हा नाहीतर आपल्याला काय ती काम करू द्यायची नाही. जा दे तिला, मी चिवड्याचं बघते. बर. आता 4च दिवसांची पाहुणी आहे माझी सोनसाखर. चल देते. सगूबाई, सगूबाई, लय तोरा दाखवलात नागोजीला. जिपरी आता सांग त्यांना, म्हणावं की उठा आमच्या विठुरायाच्या आसनावरून. राहुळ आम्हाला हवं होतं मठासाठी, तुम्ही खोडा घातला. आमच्या हातून हिसकावून घेतलं ते राहुळ. नडलात तुम्ही नागोजीला, नडलात. मी हरलो असं समजू नका. तू अपमान केलाय ना या नागोजीचा. आता बघतो, नाही तुला बर्बाद केला तर नागोजी नाव सांगणार नाही. पण आता त्याची शिक्षा व्हायला पाहिजे की नाही तुम्हाला? होणार, तुम्हाला चांगली शिक्षा होणार आहे. आता सको माझ्या मुठीत. आता माझ्या मर्जीप्रमाणे वागणार सको. आता कशी शिक्षा होईल? सखूच तर लगीन होते. बाबाजी मनोरमाबाई येत आहेत. येऊ दे, येऊ दे, येऊ दे, येऊ दे. बाबाजी, बाबाजी तुमच्या आदेशाप्रमाणे लग्नतिथी निश्चित करून आले. येत्या षष्ठीला दिगू आणि सखूचा विवाह संपन्न होईल. पण इथं अर्धच काम झालंय मनोरमे. अजून पूर्ण काम नाही केलेलं तू. आणि एकदा का पूर्ण काम केलंस की मग बघ कशी भरभराट होते तुझी. काही बी कमी पडणार नाही तुला. सबुदया या नागोजीचा. इटुराया इटुराया सारखी करत असते ना ही सखू आमच्या पायाशी आहे ना. तिला शाप आणि तुझ्यावर कृपा मनोरमे. बाबाजी, म्हणून या बहिण मागणी घातली बाई सखूला. अरे माझ्या कर्मा. आता येशील ना ग माझ्या लग्नात? माईने दिलेत. आणि जिपरी हे तुझ्यासाठी. आमचा जितका जीव आहे ना तितकाच तुझा पण जीव आहे बघ आमच्यावर. रडू नकोस ना ग बाई. मी काय केलंय? मला फक्त एवढंच माहिती, तुम्ही दोघी आणि पांडुबाच्या लग्नाला आलं पाहिजे. पण हा पांडू गेला कुठे? ओम ह्रीम ह्रीम क्लीम क्लीम सर्व संहार स्वाहा. बाबाजी हे लग्न नक्की होणार. तुम्ही काळजीच करू. नुसतं लग्न लावून बघणार नाहीये मनोरमे. आमचा अपमान करणारी ते हलकट इथं आमच्या पायाशी यायला हवी. आम्हाला शरण यायला हवी.
तरच मग तुझी गुरुदक्षिणा आमच्यापर्यंत पोहोचली असं समजायचं, तवर नाही. होय बाबाजी, तुमच्या आदेशाप्रमाणेच मी सगळं काही करणार आहे. ती विठ्ठल विठ्ठल करते याचा मलाही त्रास होतोच, पण जितका त्रास तुम्हाला होतो ना तो मला सहन होत नाहीये. मी तुमच्या बायेची शपथ घेऊन सांगते बाबाजी, मी त्या सखूची मिजाज उतरवणारच. सून म्हणून फक्त माझ्या तावडीत येऊ दे, मग बघाच. तुमच्या पायाशी शरण आल्याशिवाय तिला साधा श्वास सुद्धा सहज घेता येणार नाही. वचन देते मी तुम्हाला बाबाजी. अरे बापरे, ही महामाया आमच्या पुरीची सासू आणि सखुला या बाबाजीच्या पायावर नाक घासायला लावणार. पुरे अग काय वाढून ठेवले तुझ्या समोर. येते मी, कृपा असू दे. कोण आहे तिकडे? सोडा सोड मला, सोड. वाहन घालून कुठे जाते हो रावळात, आणि वाहन तर काढा. मायनी गावातलं उंदीर इथं कसं काय आलं? सकूचा चेला आहे ना वा. इथं कसं काय आला? काय रे, तू इथं कसं काय आलास? हा, आणि काय ऐकत होतास रे? आणि सोड मला. तुम्ही लय दुष्ट आहात. त्या मालगावनी राक्षस आहात तुम्ही. सखूचं लगीन झालं, तिला तुम्ही त्रास देणार. तुमचा डाव ऐकलाय म्या. आता जातो आणि मी शिवप्पा काका, बुडगी, सखू आणि समजा गावकऱ्यांनी बी सांगून येतो. तुला पाठीशी आहे सखूच्या, हे लगीन होणार नाही. आहे केवढच चिरकुट, पण आता करतोय डोंगरा एवढ्या मोठ्या मोठ्या. अरे त्याला काय वाटलं? तू असा कोकलला म्हणजे तुझी सखू वाचणार आहे. आता तुझी सखू नाही वाचणार, कुणी बी नाही वाचवू शकणार तिला. ना तू, ना तुझा इटू राया, ना अजून कुणी नाही वाचवू शकणार तिला. आणि काय म्हणला तू? इथून जाऊन सांगणार सगळ्यांना, सखूला सांगणार, गावकऱ्यांना सांगणार, सगळ्यांना सांगणार. कसं सांगशील रे? इथं बंदी करून ठेवणार आहे आम्ही तुला. मग रा पिंजरातल्या उंदरावानी तडफडात. वैरू, खास पाहुणचार करा आपल्या या पाहुण्यांचा. हो, या नकली दागिन्यांचे 20 पैके. अहो मग खऱ्या सोन्याच्या दागिन्यांसारखं घडवणं म्हणजे खायचं काम आहे का? हो हो सयाजी दादा, पण पितळी दागिन्यांचं इतकं मोल, 20 पैके जास्त होत आहेत. अहो काम बघा, कारागिरी बघा, हुबेहूब खऱ्या सोन्याच्या दागिन्यांसारखं घडवणं मेहनत लागते, घडणावळ लागते. आणि त्याहून विशेष म्हणजे खऱ्या सोन्याचं पाणी चढवलंय दागिन्यांवर. बरं बरं बरं, आणते. हे घ्या. कुठेही वाच्यता नको, कळलं ना? या आता. हो हो.
हे काय सगळं? दादा आजोबांनी सखूला दिलेले दागिने तू परत का आणले? लग्न मोडलं का? वाटतायत ना, अगदी खऱ्यासारखे वाटतायत ना. हो अगदी, पण खरंच हे खरे नाहीये. म्हणजे लग्न नाही मोडलं? अगं लग्न आधीच मोडण्यात काय मौज आहे. लग्न झाल्यावर जेव्हा कळेल दागिने नकली आहेत, तेव्हा होईल खरा तमाशा. पण वाटतायत ना खरे? हो अगदी खरे वाटतायत. लग्नात सकूच्या अंगावर हे दागिने घालणार? आणि मग खरे? खरे माझ्याकडे घेणार आणि हे सखूच्या अंगावर. बघाच आता तुम्ही, असा डाव टाकलाय की एका ठोकरीत सखूचं आयुष्य उधळणार आहे. आई, उमा, नीट बघून घ्या. यादीप्रमाणे कापड चोपड आणलंय आणि धान्य सुद्धा आणलंय. होय रे होय. उमे, सासरचे मानपानाचे वेगळे बांध, आपल्याकडचे बघू, आणि सासरचे वेगळे आपले वेगळे असे नीट खून करून ठेव. हो सासूबाई, सगळं रीतसर करून ठेवते. नाहीतर हवं तेच नेमक्या वेळी मिळत नाही. तसं व्हायला नको ना. असं होईलच कसं? मी आहे ना. काय ग, एक आठवडं कसलं? अरे अण्णा, तू इथेच असतोस ना जास्त वेळ, मग वहिनींना करमत नसेल घरी. असं काही नाही. अहो मदतीला आले मी. आता लग्न घरात आधी मदतीला यायला नको? मग माझ्या लाडक्या भाचीचं लग्न आहे. काय सखू, नवरीच्या दिमतीला मी वस्तीला चाले. बरं झालं आलीस. चल तळणीला. नाही आले असते, पण म्हटलं ना सखूच्या दिमतीला आलीये. नाही म्हणजे आता तिला लुगडं नेसायची सवय करावी लागणार ना. माझी रमा मावशी अगदी काटेकोरे. हा सखू, त्या दिवशी बघितलत ना तिचा राग. मग आणि सखू, नथीची पण सवय करून घे. हा काय? नको नको, नथ नको. माझ्या नाकात हुळहुळत त्याने. आणि सारखं लुगडंच नेसायचं, भारी अडकल्यासारखं होतं मला त्यांनी. उम्माई, परकल पोलक घातलं तर नाही का ग चालणार? अरे देवा, सखू इथंच आत्ताच आमच्या समोरच बोललीस, हे बरं झालं. सासू समोर बोलली असतीस तर मोठा गजब झाला असता. सखूबाई, आता परकर पोलक विसरा. परकर पोलकेचे दिवस संपले. आता फक्त लुगडीच. आणि अशी मनमानी मुळीच करायची नाही तिकडे. अशी चूक केलीस तर सासरचे लोक आमच्या नावाने खडे फोडतील, आमच्या पिढ्यांचा उद्धार करतील. उमे, सगळं नीट तिला पडाव बर का. बघा, मी आले म्हणून कळला की नाही हा उजेड, नाहीतर पंचायतच झाली असती सगळ्यांसमोर. नाही हो बहिणी, अहो मी समजावून सांगते ना तिला सगळं. आणि माझी खात्री आहे सखू सासरी सुद्धा सगळ्यांना लळा लावेल. एक गोष्ट लक्षात ठेव दिगू, सखूचं या घरात येणं ही आपली मजबुरी आहे. त्याचा स्वतःला आनंद होऊ देऊ नकोस. गळ्यात पडलेली खोरपड येते. बाबाजी म्हणतील तितके दिवस गळ्यात बाळगायची आणि त्यांचा आदेश आला की ती फेकून द्यायची. तुझी खरी बायको सुभेदारांची माणिकच आहे, लक्षात ठेव. काय सांगते मी? हो, मी तुझ्या बोलण्याबाहेर नाही आहे. सांगशील तसंच वागेन.
स्पष्टच बोलते, तेच हिताचं असतं. सखूच्या घरातलं तुझं वागणं मला अजिबात आवडलेलं नाही, म्हणून मुद्दाम असं समोर बसून सांगते तुला. मला तुझ्या भविष्याची काळजी आहे. तू माझा मुलगा आहेस. उद्या हा सगळा डोलारा तुला सांभाळायचा आहे. भाऊजी, वत्सला, विनू कठपुतळे आहेत, लक्षात ठेव. किंवा कुणाच्याही बोलण्यात येऊ नकोस. आणि ती सखू विठू भक्त आहे हे तर कधीही विसरू नकोस. तिला इथे थारा नाही, ती इथे रुचता कामा नये, ती इथे रुचता कामा नये.